आज मी बनवली आहे मस्तपैकी अशी चण्याची डाळ टाकून पत्ताकोबीची भाजी. पत्ताकोबीची भाजी ना बहुतेक लोकांना आवडत नाही खायला, पण पत्ताकोबीची भाजी ना जर अशा प्रकारे सिंपल पद्धतीने बनवली ना त्याची चव खूप छान लागते आणि खाता वेळेस पण खूप चवदार लागते, म्हणजे टेस्टी लागते खाता मी. आणि जरा नाही आवडत ना ते सुद्धा आवडीने खातील, इतकी छान ही भाजी लागते बघा. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य आणि याला बनवायची कृती. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबर करा. तिकडे बघू शकता मी मस्तपैकी आता टिफिनसाठी ही पत्ताकोबीची भाजी बनवत आहे. तर एका कढईमध्ये मी तेल ठेवलं आहे तापत. आता तेल तापलं की मग आपण याच्यामध्ये राई जिरे टाकायचे. आता राई जिरे तुम्ही म्हणजे तुम्हाला जिरे आवडते जिरे टाका, राई आवडते तर राई टाका. तर मी बहुतेक पत्ताकोबीमध्ये नेहमीच राई टाकते. तर जिरेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा अद्रक लसूणची थोडीशी पेस्टसुद्धा वापरू शकता. नाही वापरलं तरी काही हरकत नाही, फक्त ऑप्शन आहे ती, कारण की थोडंसं चांगलं फ्लेवर येतं त्याने. आणि आता याच्यामध्ये मी 1 चमच्याच्या अंदाजाने मोहरी टाकली आहे. तर मोहरीचा चांगला तडका लावून द्यायचा. कढीपत्त्याची पानं आपण याच्यामध्ये आता टाकून घ्यायचे. कढीपत्त्याची पाने आणि मोहरीचे तडका लावायचा भाजीला आपल्या. तर त्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. ही भाजी मी तुम्हाला आज दाखवते ना, इतकी छान लागते ना, खाता वेळेस खूप भारी वाटते. भाकरीसोबत तर मस्तच वाटते खायला आणि टिफिनसाठी तर खूप छान भाजी आहे. आता मी इथे 1 मोठा बारीक चिरलेला कांदा मी याच्यामध्ये टाकून घेते, हे बघा. आणि ह्या मिरच्या टाकून घेते. आवडीनुसार तुम्ही इकडे मिरच्या वापरू शकता, म्हणजे तिखट कमी जास्त. आणि 1 चिरलेला टमाटर बारीक चिरलेला, म्हणजे मिरची, कांदा चिरलेला आणि टमाटर हे सगळं मी राईची तडका दिला आहे ना त्याच्यामध्ये आपण हे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मस्त याचा कच्चापणा जाईपर्यंत फ्राय करायचं आहे. ही पत्ताकोबीची भाजी खूप चांगली लागते. इकडे चण्याची डाळ मी टाकलेली आहे, तुम्ही मुगाची डाळसुद्धा टाकू शकता किंवा शेंगाची हिरवे वाटाणे आणि बटाटेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. खूप छान लागते भाजी. तर मी आपली सिंपल पद्धतीने म्हणजे चण्याची डाळ वापरून ही भाजी करते. तर बघा आता हे मस्त परतून झालं आहे. याच्यामधला कच्चापणा निघून गेला आहे आणि थोडंसं नरम सॉफ्ट पण झालेले आहे. तर आपण ह्या स्टेजवर ना थोडंसं हळद मीठ टाकून घ्यायचा, गरम मसाला हळद याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडासा कॅमेरा सेट करते. आता हळद मीठ आणि गरम मसाला मी याच्यामध्ये टाकून घेते, हे बघा. पुन्हा एकदा तेच झालं, नेहमीच होतं, माझा कॅमेरा थांबला जातो. तर मी हळद मीठ आणि गरम मसाला, म्हणजे मीठ मी चवीनुसार टाकले, हळद अर्धा चमचा आणि गरम मसाला 1 चमचा टाकला. आणि चण्याची डाळ भिजवलेली आहे, तीसुद्धा मी दाखवायची विसरले. चण्याची डाळ भिजवलेली मी याच्यामध्ये टाकून घेतली आणि ह्या स्टेजवर आपण हे फ्राय करायचे. हे बघा मीठ मी इथे टाकून घेत आहे आणि हळद गरम मसाला टाकलेला आहे. तर तुम्ही नक्की हे करा. आता याच्यामध्ये मी थोडीशी जिरा पावडरसुद्धा टाकून घेतला आहे, खूप चांगला फ्लेवर येतो याने. आता ही चण्याची डाळ ना अशी सुरुवातीला याच्यामध्ये मिक्स केली ना तर चण्याच्या डाळीला ना चारही बाजूनी मस्त कोटिंग भेटते मसाल्याची आणि मस्तपैकी भाजीमध्ये एकजीव होऊन जाते. खाता वेळेस ना खूप भारी लागते मग चण्याची डाळ. तर आता ही चांगली आणि थोडंसं याला शेक पण भेटतो, म्हणजे परतली पण जाते. आता ही आपण पत्ताकोबीची बारीक बारीक कापून घेतली आहे, ते असे मस्त याच्यामध्ये टाकून घ्यायची, पातळ काप करायची याचे आणि खूप छान भाजी तयार होते ही. आता आपण हे टाकून घेतलं की फक्त आणि फक्त हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने असं मिक्स करवत राहायचं याला. सर्व मसाले चण्याची डाळ वगैरे जोपर्यंत याच्यामध्ये चांगली एकजीव होत नाही तोपर्यंत याला आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. आणि गॅस आपण ह्या स्टेजला स्लो ठेवायचा, म्हणजे घाई नाही, म्हणजे फास्ट नाही ठेवायचं. नाही तर काय होईल, आपण मिक्स करत असतानाच जर गॅस फास्ट असला ना मग ती भाजी चिटकली जाते आणि मग आपल्याला ती कळूनसुद्धा येत नाही. त्यामुळे स्लोच गॅस ठेवायचा जोपर्यंत आपण चांगले हे मिक्स करवत नाही तोवर. आता हे बघा चांगले मिक्स झाले आहेत पूर्ण मसाल्यामध्ये, डाळीमध्ये. ही आपली कोबी जी आहे ना ती मिक्स झालेली आहे आणि आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. पत्ताकोबीला ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे पाणी सुटणार याला वाफेवरच. आणि वाफेवरच ही 5 मिनटामध्ये भाजी तयार होईल. अगदी टेस्टी भाजी तयार होणार आहे खाण्यामध्ये. आता मी गॅस थोडा स्लो केलेला आहे, थोडा मीडियम करते आणि याच्यावर ठेवते झाकण आणि देते फक्त आणि फक्त 5-6 मिनटं जास्तीत जास्त, कारण की स्लो गॅस आहे आपला. तर बघा 2 मिनटानंतर मी चेक केलं, 2-3 मिनटानंतर. तिकडे बघू शकता पाणी सुटलेलं आहे वाफेनी पत्ताकोबीला आणि किती छान अशी सुटसुटीत खमंग टेस्टी अशी ही पत्ताकोबीची भाजी आपली चण्याची डाळ टाकून तयार केलेली आहे खाण्यासाठी. तुम्ही इकडे बघू शकता किती भारी वाटते बघा. मोकळी सुटसुटीत अशी ही पत्ताकोबीची भाजी खाण्यासाठी रेडी आहे. तर मी याला थंड करते आणि मग सर्व करायचं प्लेटमध्ये.
तर हे बघू शकता एका छोट्याशा प्लेटमध्ये मी माझ्यासाठी भाजी काढून घेत आहे खाण्याला. तर हे बघा मस्त अशी ही गरमागरम पत्ताकोबीची भाजी चण्याची डाळ टाकून तयार केलेली आहे. खूप चवदार आणि खमंग अशी भाजी लागते. गरमागरम भाकरीसोबत खायची किंवा रोटीसोबत तुम्ही याला नक्की खा. आणि डाळ भात वगैरे असलं की त्याच्यासोबत तुम्ही भाजी खाऊ शकता. आणि याला बनवायची तुम्ही पद्धत बघितली, खूप सोपी आहे. काही असं विशेष साहित्य लागत नाही. झटकीपट होणारी भाजी आहे ही. आणि एकदा अशा प्रकारे ट्राय नक्की करा. घाई असेल तर नक्की अशा प्रकारे ट्राय करा भाजी. आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ.